आणि आता स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेऊयात पावसाचे अपडेट्स। पालघर आणि रायगड जिल्ह्याला मंगळवारीही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर ठाणे आणि मुंबईला मंगळवारी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज आहे। मुंबईच्या मनोरी बंदर परिसरात एक कार्गो जहाज खडकात अडकल्याची घटना समोर आली आहे। हिंदू स्मशानभूमीजवळ किनाऱ्यापासून सुमारे 200 ते 250 मीटर अंतरावर हे जहाज अडकून पडले। जहाजावर कोणतीही हालचाल दिसून येत नाहीये, त्याची ओळखही पटलेली नाहीये। मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे जहाजापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहे। विरार पश्चिम परिसरात मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे। विरार पश्चिम इथल्या म्हाडा वसाहतीला पावसाचा मोठा फटका बसला असून संपूर्ण कॉलनी पाण्याखाली गेली आहे। रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून वाहत्या पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणावर कचराही वसाहतींमध्ये आणि नागरिकांच्या घरात शिरला आहे। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। पालघरच्या विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। विरार पश्चिमेतील रिलायन्स स्मार्ट बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला। साचलेल्या पाण्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। विरार परिसरात मुसळधार पावसामुळे प्रमुख रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेक वाहनं पाण्यात बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यावेळी प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। मुसळधार पावसामुळे वसई, विरार आणि नालासोपारा भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। महावितरणचं जंक्शन बॉक्स पाण्यात बुडाल्यानं आणि विजेचे खांब कोसळल्यानं अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला। या परिसरातील इंटरनेट सेवाही पूर्णपणे ठप्प झाली होती। पालघरमध्ये पावसामुळे शहर जलमय झालंय। पूर्व भागातील वीरेंद्रनगर, गोवारीपाडा इथं नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे अन्नधान्य, फर्निचर आणि इतर घरगुती साहित्याचं मोठं नुकसान झालंय। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। दरम्यान आंबेडकर चौक परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झालंय। पालघर सातपाटी मार्गासह अनेक रस्ते सुद्धा पाण्याखाली गेले। पालघरमधील साखरे सफाळे मुख्य रस्त्यावर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। यावेळी एक कार पुराच्या पाण्यात अडकली होती। या कारमध्ये एक रुग्ण आणि इतर 2 व्यक्ती प्रवास करत होत्या। या प्रवाशांना पाहून साखरे आणि नावजे गावातील धाडसी तरुणांनी कोणतीही पर्वा न करता थेट पाण्यात उड्या घेतल्या आणि कार सुरक्षितपणे बाहेर काढली। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई एपीएमसी बाजारातील धान्य आणि मसाला मार्केट पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं। बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले असून मालाचंही नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून मुंबईसहित कोकणातील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतलाय। रायगडमधील मंत्री भरत गोगावले, योगेश कदम तसंच उदय सामंत यांना महाड आणि रायगडमधील पाणी साठलेल्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेत। तर मुंबईचे पालकमंत्री म्हणून शिंदेंनी पालिका आयुक्तांसोबत मुंबईतील पावसाचा आढावा घेतलाय। तसंच सर्व अधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना फील्डवर उतरून काम करण्याच्या सूचनाही दिल्या। राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तीव्र निशाणा साधलाय। पुणे मुंबई मार्ग विस्कळीत झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत मिसिंग लिंकच्या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे। तसंच इतके प्रोजेक्ट करताना सरकारनं पर्यावरणाचा विचारच केला नसल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे। मिसिंग लिंकवरून काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे। स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेतलं देवेंद्रदादा आपण, पण इन्फ्रामॅन काय करतो हे कळत नाही आहे। मिसिंग लिंक सोबत जो प्रकार झालाय तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही असं यशोमती ठाकूर म्हणाल्या। मुंबईत गेल्या 6 दिवसात पावसानं जवळपास 10 नागरिकांचा बळी घेतला आहे। मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला। यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। हा अपघात नसून प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे असा आरोप करत त्यांनी केवळ पोकळ आश्वासनं न देता दोषींवर थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे। राज्याचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या विधानभवनातील एंट्रीलाच पाणी गळती पाहायला मिळते। मुंबईतल्या धुवाधार पावसानं विधानभवनात काही ठिकाणी छत फाटलेलं होतं, त्या छताची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यात वसई, विरारसह अनेक भागात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। लोणावळा कर्जत घाटात दरड कोसळल्यानं मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे। पुणे मुंबई मार्गावरील इंद्रायणी तसंच डेक्कन क्वीन, प्रगती आणि सिंहगड एक्सप्रेससह एकूण 16 गाड्या रद्द करण्यात आल्यात। काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गही बदलण्यात आले। राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे आणि पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे। दरड कोसळणं, पाणी वाढणं
अशा धोक्यांमुळे पुणे वन विभाग ॲक्शन मोडवर आला आहे। 10 महत्त्वाच्या सूचना जारी केल्या गेल्यात। पर्यटकांनी सुरक्षिततेचं सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। आणि आता एक ताजी अपडेट समोर येते। वसई विरारमध्ये नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवरूनच प्रवास सुरू केलेला आहे। पायी प्रवास सुरू केला आहे। रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं ट्रॅकवरूनच प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत। आपल्याला माहिती आहे की नालासोपारा स्थानकामध्ये पाणी शिरल्यामुळे वसईच्या पुढची वाहतूक ठप्प झालेली आहे। त्यामुळे वसईच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांनी चक्क ट्रॅकवर उतरूनच पायी प्रवास करायला सुरुवात केली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। नालासोपारा स्थानकामध्ये पाणी शिरल्यामुळे वसईपर्यंत वाहतूक सुरू आहे। वसईच्या पुढची वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे वसईच्या पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रॅकवरूनच पायी प्रवास करावा लागतोय। तर मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। तसंच उद्यापासून संत तुकाराम महाराज आणि परवापासून संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ होतोय। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीद्वारे प्रशासनाचा आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तसंच पोलीस प्रशासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून पावसाच्या परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्याच्या, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या सगळ्या परिसरात जोरदार पावसाचा फटका बसतोय आणि त्यामुळे अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालंय। या सगळ्याचा आढावा आता घेतला जातोय। नमस्ते नमस्ते। काय परिस्थिती आहे आपल्या आता सध्या? बरोबर। हां 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 बरोबर नाही आहे तरी ज्या पद्धतीने रेड अलर्ट सांगितलेला आहे त्याच्या पूर्वीच पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही। परिस्थिती कशी असेल त्याच्यासाठी आधीच तयारी केलेली बरी ना साहेब? हां म्हणजे पोलिस तयारच असेल, पण NDRF SDRF आपल्याला त्यांना पण सगळ्यांना ओके ओके तेच म्हणजे सध्या माझी सगळ्यात काळजी आहे, म्हणजे सगळ्यांचीच आहे पण वारकऱ्यांची जास्त आहे। आपली कुठपर्यंत काय आपली तयारी आहे काय आहे ते। आणि पुन्हा एकदा स्पीड न्यूज पाहूयात। पुण्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात घरावर दरड कोसळून एकाच घरातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नातून बचाव पथकाकडून 3ही मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। एकूण 5 घरांवर ही दरड कोसळली होती, त्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय। रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे झाडांची पडझडी सुरू आहे। म्हसळा तालुक्यातील आंबेत बागमांडला रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे, त्यामुळे आंबेत ते बागमांडला रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। मुंबई गोवा महामार्गावर खेडमधील खवटी इथं दरड कोसळली होती। सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे। दरड कोसळल्यानंतर काही काळ जनजीवन विस्कळीत झालं होतं। अहिल्यानगरच्या 12 बाभळी गावात बाभळीचं जुनं झाड कोसळलं आहे। रस्त्यालगतच हे जुनं झाड कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा वित्तहानी झाली नाही। मात्र झाड महामार्गावर कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। इथल्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ झाडाच्या समोरून पर्यायी रस्ता करत एकेरी वाहतूक सुरू केली। साताऱ्याच्या मेढा महाबळेश्वर रोडवर केळघर घाटात काळाखडक इथं दरड कोसळल्याची घटना घडली आहे। दरड कोसळल्यानं महाबळेश्वरचे पर्यटक स्थानिक घाटात अडकले होते। डोंबिवलीतील लोढा हेवन गावदेवी चौक परिसरात एका कचरा गाडीवर झाड कोसळलं। यात चालक जखमी झाला। वाहन चालकाच्या पायाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। घटनेनंतर आपत्कालीन विभागाला वारंवार फोन करूनही KDMC प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळा प्रवेशद्वाराची सिमेंटची कमान कोसळली आहे। कमान कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मलबा पसरला असून तो हटवण्यासाठी प्रशासनाकडून गॅस कटरच्या सहाय्याने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत। त्यानंतर ही कमान हटवण्यात आली।
आणि आता भिवंडीतून एक बातमी येते। भिवंडीत मुसळधार पावसामुळे धोकादायक ठरत असलेल्या नाले आणि नदीपात्रांमध्ये बुडण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे। गेल्या 2 दिवसात 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक घटना समोर आली आहे। देवनगर परिसरातील 13 वर्षीय मोहम्मद अबुजर अन्सारी हा मुलगा मित्रांसोबत खेळत असताना काकुबाई चाळ परिसरातील नाल्यात तोल जाऊन पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे। घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेचं आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून मुलाचा शोध सुरू आहे। दरम्यान कामवारी नदी आणि नाल्यांमध्ये बुडण्याच्या सलग 3ऱ्या घटनेमुळे भिवंडीकरांमध्ये भीती पसरली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। भिवंडीत 13 वर्षीय मुलगा नाल्यात वाहून गेलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यामुळे प्रशासनानं केलेलं आहे। देवनगर इथल्या मोहम्मद अबुजर अन्सारीचा शोध सुरू आहे। पुन्हा एकदा वळूयात स्पीड न्यूजकडे। पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यानं पुढील आदेश येईपर्यंत पुणे मुंबई दरम्यानची एसटी बस वाहतूक बंद करण्यात आली आहे। सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या 4 एसटी बसेस उर्से टोल नाका परिसरात अडकल्या होत्या। त्यांना सुरक्षितपणे पुन्हा माघारी बोलवण्यात आलं आहे। तसंच रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवासाचं नियोजन करू नका असं आवाहन वाहतूक अधिकाऱ्यांनी केलं आहे। पिंपरीत यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आणि मिसिंग लिंकला जोडणारे महत्त्वाचे अंतर्गत रस्ते सुद्धा पाण्याखाली गेलेत। मावळ तालुक्यातील 15 ते 20 गावांचा संपर्क त्यामुळे तुटला आहे। मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। याचा मोठा फटका पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला निघालेल्या लोकप्रतिनिधींनाही बसला आहे। चिपळूणचे आमदार शेखर निकम हे सकाळी 6 वाजता सावर्डे चिपळूणमधून निघाले होते, मात्र खेडमध्ये महामार्ग बंद असल्यानं त्यांना सुमारे 2 तास ताटकळत थांबावं लागलं। अखेर त्यांनी मार्गात बदल करून मंडणगड जामगे मार्गे मुंबईचा प्रवास केला। पुणे भोर महाड मार्गावरील वरंध घाटात मुसळधार पावसामुळे 2 ठिकाणी दरड कोसळली आहे। माती, दरड आणि झाडं रस्त्यावर आल्यानं वाहतूक काही काळ ठप्प होती। सुदैवानं जीवितहानी टळली असून प्रशासनानं तात्काळ रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली आहे। रायगडमधील कशेडी घाट बंद झालेला आहे। रत्नागिरी हद्दीत अनुसुया हॉटेलजवळ खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठी दरड कोसळली आहे। त्यामुळे दोन्ही मार्गावरील खेड रत्नागिरी बाजूकडे जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती। रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या बोरघाट परिसरातील खंडाळा व्हॅलीच्या डोंगराळ भागात दरड कोसळल्याची घटना घडली आहे। या दरडीमुळे गरमाळ आणि वाघराळ या 2 गावांकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सायन्स सर्कलला टेम्पोवर एक झाड कोसळले। या टेम्पोमधील चालक सुरक्षित आहे, मात्र थेट रस्त्यात झाड पडल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता। मीरा भाईंदर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाईंदर पश्चिम इथल्या इंदिरा कॉम्प्लेक्स परिसरात झाड कोसळलं। या दुर्घटनेत चिमुकल्यासह एकाला दुखापत झाली आहे। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे। भाईंदर पश्चिम इथल्या स्मशानभूमीजवळ 2 मोठी झाडं अचानक मुळासकट उन्मळून रस्त्यावर कोसळली। या दुर्घटनेत 2 जण झाडाखाली अडकल्यानं गंभीर जखमी झाले। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईत झाड पडण्याच्या घटना सातत्यानं सुरू आहेत। कुलाब्यातही चिंचेचं मोठं झाड कोसळलं आहे। ससून डॉक परिसरातील झाड पडल्यानं इथला रस्ता पूर्णपणे बंद झाला होता। अग्निशमन दलातील जवानांकडून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू करण्यात आलं। नशिबानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर इथं मुसळधार पावसामुळे एक मोठं झाड वाहनांवर कोसळलं होतं। अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचून झाडाखाली अडकलेली वाहनं बाहेर काढली। या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे। वाशी सेक्टर 15 इथं चालत्या रिक्षावर अचानक झाडाची मोठी फांदी कोसळली। रिक्षेचं नुकसान झालं असून रिक्षा चालक मात्र थोडक्यात बचावला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे शहरात अनेक झाडांची पडझड होते। ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा राम मारुती रोड परिसरात भर रस्त्यात एक भलं मोठं झाड विद्युत पोलला घेऊन रस्त्यावर कोसळलंय। झाड कोसळल्यानं ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती। भिवंडीतील रोशनबाग परिसरात सुमारे 70 वर्षांहून जुनं मोठं झाड रस्त्यावर कोसळलं। या घटनेत 4 ते 5 दुचाकींचं नुकसान झालंय। रस्ता बंद झालाय। सुदैवानं वेळेवर नागरिक सतर्क झाल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्रशासनाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे। पुण्यात रात्रभर जोरदार मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे पुण्यातील आंबेल ओढा परिसरात एक झाड कोसळलं। या दुर्घटनेत कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाच्या जवानांकडून रस्त्यावर पडलेलं झाड बाजूला करण्याचं काम करण्यात आलं।
सिंधुदुर्गातील कुडाळच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात निरफणसाचं झाड अचानक कोसळून इमारतीवर पडलं। या घटनेत पाण्याच्या टाकीचं नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ झाड हटवून परिसर सुरक्षित केलाय। पालघर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। सफाळे रेल्वे स्थानक आणि केळवे बीचला जोडणाऱ्या वरई पारगाव रस्त्यावर दहिसर गावच्या हद्दीत झाड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। त्याचबरोबर साखरे नाक्याजवळील सखल भागात रस्त्यावर 5 ते 6 फूट पाणी साचलं होतं। ठाण्याच्या वागळे इस्टेटमधील हाजुरी इथं झाडाची फांदी कोसळून एक जण गंभीर जखमी झालाय। परिवहन कार्यालयासमोर ही घटना घडली आहे। तातडीनं संबंधित व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत। आणि आत्ताच्या घडीची मोठी बातमी येते। मुंबई ते पुणे दरम्यानची रेल्वेची वाहतूक सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जिथं रेल्वेच्या रुळाखाली माती आणि खडी वाहून गेली होती त्या ठिकाणी दिवसभर काम करण्यात आलं आणि थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी 10 किलोमीटर प्रति तास या वेगानं रेल्वेची चाचणी घेण्यात आली आहे। यानंतर 30 किलोमीटर प्रति तास या वेगानं सुद्धा एका गाडीला चालवून चाचणी घेण्यात आली। त्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी मुंबई पुणे दरम्यानची रेल्वे सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे। मुंबई पुणे रेल्वे दरम्यान रुळाची चाचणी पूर्ण झाली आहे। खडी आणि माती वाहून गेली होती आणि त्या ठिकाणचा मार्ग बंद झाला होता। त्यामुळे अनेक गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या होत्या। काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या। अखेर 10 तासानंतर हा मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकावर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं होतं। रुळावर साचलेलं पाणी फलाटापर्यंत आलं। त्यामुळे काही काळ पश्चिम रेल्वेवरून गुजरातच्या दिशेनं होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क असून एनडीआरएफच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्यात। पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे। कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील नाले तुडुंब भरून वाहू लागल्यानं नाल्याचं पाणी थेट अनेक बंगल्यांमध्ये शिरलंय। त्यामुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं असून नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। परिसरातील अनेक रस्ते जलमय झाल्यानं वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला होता। ठाणे शहरात पडत असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका दुकानदारांना बसलाय। जांभळी नाका मार्केट परिसरातील दुकानांमध्ये पाणी साचलंय। अनेक वर्षांपासून आम्हाला या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं या दुकानदारांनी सांगितलंय। बदलापुरात उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। पाणी 17.50 मीटरवरून वाहत आहे। या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। संभाव्य परिस्थितीसाठी सुमारे 12,000 नागरिकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहते। वांगणीजवळील कुडसावरे पूल पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे वांगणीहून कान्होर, काराव तसंच इंदगावकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे। हा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहन चालकांनी आणि रहिवाशांनी पुलावरून वाहतूक करण्याचं धाडस करू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। कल्याण डोंबिवली आणि टिटवाळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। या पार्श्वभूमीवर कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील जुना रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। पुलावरून पाणी वाहत असतानाही काही वाहन चालक बेजबाबदारपणे वाहनं नेण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे प्रशासनानं परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। मुसळधार पावसामुळे टिटवाळा परिसरातील उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। अशा धोकादायक परिस्थितीत काही तरुण नव्या रायता पुलावर चढून जीवघेणे स्टंट करतायत। पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्यानं पुलावरून तोल जाऊन नदीत कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे। कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले। याचा मोठा फटका चाकरमान्यांना बसतोय। कल्याण आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या कल्याण शीळ मार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला आहे। तसंच डोंबिवलीतील अनंतम रिजन्सी चौकातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून तिथून मार्ग काढताना लहान वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। भिवंडी हवामान खात्यानं दिलेल्या रेड अलर्टनंतर भिवंडी शहरात सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं पुन्हा एकदा सखल भागात पाणी साचलंय। बंदर मोहल्ला, ईदगाह या परिसरात रस्त्यावर आणि घरात 4 ते 5 फुटापर्यंत पाणी साचलंय। हवामान खात्यानं दिलेल्या रेड अलर्टनंतर भिवंडी शहरात सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं पुन्हा एकदा सखल भागात आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तीनबत्ती बाजारपेठ, शिवाजीनगर, भाजी मार्केट तसंच बंदर मोहल्ला आणि ईदगाह या परिसरात, याशिवाय साईबाबा मंदिर इथंही रस्त्यावर पाणी साचलंय।
पनवेलमधील गाढी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील सुमारे 600 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. प्रशासनाकडून तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली. पावसामुळे अंबरनाथ तालुक्यातील श्री मलनगड परिसराचं निसर्ग सौंदर्य खुललं आहे. त्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. मात्र पर्यटकांची बेफिक्री आता चिंतेचा विषय बनतोय. अनेक जण जीवाची पर्वा न करता धोकादायक नदीपात्र, खडक आणि धबधब्यांच्या परिसरात उतरत आहेत. डोंगरातील ओढ्यांचं पाणी अचानक वाढत असल्यामुळे पर्यटकांचा जीव जाण्याची भीती आहे. बातमी लोणावळ्यातून आहे. लोणावळ्यासह ताम्हिणी घाट आणि मुळशीमध्ये ढग फुटीसदृश पाऊस सुरू झाला आहे. लोणावळ्यात 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 670 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळशीत जवळपास 660 तर ताम्हिणी घाटात 580 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस कोसळला आहे. लोणावळा परिसरातली ही बातमी आहे. लोणावळ्यात 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 670 मिलीमीटर इतका पाऊस झाला. यापैकी मुळशीत 660 तर ताम्हिणी घाटात 580 मिलीमीटर इतका पाऊस कोसळलेला आहे. उद्यासुद्धा पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे उद्यासुद्धा या परिसरात प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात पुण्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात विशेषतः मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय. लोणावळ्यासह ताम्हिणी घाट आणि मुळशीत ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. लोणावळ्यात 24 तासात रेकॉर्ड ब्रेक 670 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस झाला आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. मात्र ताज्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी पाहत रहा NDTV मराठी.